नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। मी आपल्या सर्वांसाठी आज घेऊन आलेली आहे खमंग अशी कोथिंबीर वडी। सकाळी सकाळी मार्केटमध्ये छान हिरवीगार कोथिंबीर भेटली तर म्हटलं की चला आज कोथिंबीर वडी बनवूयात। तर त्यासाठी मी इथे एक छान कोथिंबीरची जोडी घेतलेली। कोथिंबीर व्यवस्थितपणे साफ केल्यानंतर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5-6 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जिरे याची पेस्ट करून घेणार आहे। इथे मी 1 कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचे पीठ तसेच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली पेस्ट। कोथिंबीर वडीचा स्वाद वाढवण्यासाठी मी त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे। तर त्यासाठी मी इथे हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ तसेच सफेद तीळ, 1 चमचा ओवा। ओवा टाकताना नेहमी तो हातावर चोळून टाकावा, त्याने पदार्थास छान चव येते। साधारणपणे 1 चमचा ओवा घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा सोडा टाकणार आहे। सोडा टाकल्यानंतर मी 1 चमचा लिंबू रस टाकलेला आहे। आता आपले सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत, तर आपण लागेल तसे पाणी टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। कोथिंबीर घेताना आपण ऑलरेडी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, त्यामुळे बॅटर करताना गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी वापरावे। इथे एका ताटेत मी थोडे तेल घेतले आहे। तेल संपूर्ण ताटेला लावून घेऊया, जेणेकरून आपली वडी ताटेला खाली चिकटणार नाही। तेल व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडेसे सफेद तीळ स्प्रेड करणार आहे। आता ताटामध्ये वडीसाठीचे बॅटर एकसारखे स्प्रेड करून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बॅटर ताटामध्ये काढून घेतलेले आहे। मी पुन्हा एकदा थोडेसे तीळ स्प्रेड केल्यानंतर कोथिंबीर वडीचे बॅटर आपण मीडियम गॅसवर वाफवण्यासाठी 15 ते 20 मिनिटे ठेवणार आहोत। व्यवस्थितपणे झाकण लावून आपण कोथिंबीर वडी वाफवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता 20 मिनिटांनंतर आपली कोथिंबीर वडी छान स्टीम झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर वडी व्यवस्थितपणे शिजलेली आहे। कोथिंबीर वडी कट करताना तुम्ही हवा तो शेप देऊ शकता। मी इथे शंकरपाळीचा शेप देत आहे। अशा प्रकारे एक एक करून मी सर्व कोथिंबीर वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती छान शेप दिसतोय। माझी कोथिंबीर वडी तर अगदी परफेक्ट मला हवी तशी झालेली आहे। आता ही कोथिंबीर वडी मस्त तेलामध्ये छान खरपूस अशी तळून घेऊयात। एक साइड करून मी दोन्ही साइड व्यवस्थितपणे छान तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कोथिंबीर वडीला रंगही खूप छान आलेला आहे। दोन्ही साइडने छान खरपूस तळून घेतल्यानंतर आपली कोथिंबीर वडी खाण्यासाठी रेडी आहे। तर कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।